नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 20 नोव्हेंबर भागामध्ये आता लग्न करायचं नाही, चारूच निर्णय घेतो. चारू रागात म्हणते, ठीक आहे, करूया कॅन्सल. आणि लोकांनी विचारलं का कॅन्सल झालं तर सांगूया, आमच्या सुनेला असं असं झालं. तो चारू, अगं असं काय बोलते, तू लोकांना हे सांगणार का? अक्षराला वेड लागलं. चारू म्हणते, नाही सांगितलं तरी लोकांना कळणारच, आणि तुमच्या मनातच नाही ना, मग काय करायचं? तो चारू, तुला राग आला का? तू नाराज झाली का? चारू म्हणते, नाही, एकतर एवढ्या वर्षापासून मी या घरात नव्हते आणि तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मी लग्नाला तयार झाले. आपण एक काम करूया, लग्नच कॅन्सल करूया. आजी म्हणते, अहो असं काय करताय, लग्न का कॅन्सल करताय? अहो तुमचं पहिलेच लग्न झालंय, आता काय फक्त 2 अक्षता टाकायच्या. आणि सुनबाईची किती हौस होती, तिने तर तुमच्यासाठी मंगळसूत्र पण आणलंय. मी काय म्हणते, करून टाका लग्न. चारूच म्हणतो, ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे ना, होऊन जाऊ द्या, मी आलोच. तो निघून जातो. आजी म्हणते, मी काय म्हणते. चारू रागात म्हणते, तुम्ही काही बोलू नका. आजी म्हणते, अहो एवढंच विचारायचं होतं, वाढायला घ्यायचं का? तिच्या डोळ्यात पाणी येतं, ती निघून जाते. सकाळी चारू असं येतो आणि बघतो तर चारू दिवीसमोर हात जोडून असते आणि म्हणते, दिव्याई, अक्षराचं काही चुकलं माकलं असेल तर तिची चूक पोटात घे, तिला लवकर बरं कर, पाहिजे तर तिच्या वाटेची शिक्षा तू मला दे. चारू तिच्याकडं कौतुकाने बघत असतो. ती त्याच्याकडे बघते. तो चारू, ती मी काय म्हणते, हे लग्न एकदा झालं ना तर आपण घरामध्ये एक शांती करूया, घरातली सगळी इडापिडा टळू दे. चारूच म्हणतो, हे सगळं तू कधीपासून मानायला लागली, तुझा तर ह्या सगळ्यावर विश्वास नव्हता ना? आता चारू घाबरते आणि लगेच पाठ दाखवते आणि म्हणते, अक्षराची हालत मला बघवत नाही आता, मला असं वाटतं ती लवकरात लवकर बरी व्हावी. ती त्याला तोंड न दाखवता निघून तर जाते, पण चारूसला चांगलाच संशय येतो आणि त्याला चारूमध्ये पहिल्यांदा भुवनेश्वरी दिसते. अधिपती जातो, अक्षरा झोपलेली असते. तर तो आलो बरं का. मास्तरीबाई, हे काय करून ठेवलं? काही ध्यानीमणी नसताना का बरं असं वागायचं? तुम्ही एवढ्या शहाण्या सुरत्या, एवढ्या शिकल्या सवरलेल्या, काहीतरी डोक्यात खूळ घेतलंय, बारक्या पोऱ्यागत. आता मी तुम्हाला घरला घेऊन जाणार आणि तुमची सगळी काळजी घेणार, तुमची मी सगळी सेवा करणार. ह्या गोळ्या फिळ्या, हे औषधं बिवषधं काहीच लागणार नाही, मी आहे तुमच्या संग. डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, अजिबात काळजी करायची नाही, सगळं ठीक आहे. तेवढे सिस्टर येते आणि म्हणते, तुमचा टायमिंग संपला. अधिपती म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. ती अहो तुमच्या घरून पण फोन आला आहे. अधिपती म्हणतो, तुम्हासनी फोन आला? स्वतःचा मोबाईल बघत म्हणतो, मला तर नाही आला, रेंज आहे. मी काय म्हणतो, तो बाजा खरंच आला होता का? ती म्हणते, अहो हे काय बोलताय, मॅडमला भात झाला असेल. अधिपती म्हणतो, ते आहे, पण असं पण होऊ शकतं ना, यांना दिसला, तुमच्या नजरेला पडला नाही, असं तर नसेल ना, कुठं लपून बसला, यांना त्रास द्यायचा असेल, तुम्ही नसल्यावर तो इकडं आला, काय ना एवढं ह्या चुकीचं बोलणार नाही हो. सिस्टर म्हणते, चुकीचंच होतं, तुम्हाला काही वाटत असेल तर मी डॉक्टरांना बोलवते, मी काय डॉक्टर नाही. अधिपती म्हणतो, राहू द्या. तेवढ्यात त्याला फोन येतो. तो, हा ओंक्या, तुला सांगितलं ना, त्या जागेवर पोच. अधिपती निघून जातो, पण नर्स मात्र चांगलीच घाबरते. अधिपती आणि ओंक्या पोलीस स्टेशनमध्ये जातात. अधिपती बाजाची कॉलर पकडतो आणि म्हणतो, खरं खरं बोल, तू मास्तरीबाईसनी भेटला की नाही? तर तो काय पण काय, या जेलमध्ये मी झिजत पडलोय. अधिपती म्हणतो, खोटं बोलला ना, इथंच गाडून टाकील. जर मास्तरीबाईसनी आणि माझ्या घरच्यांना त्रास दिला ना, तर लक्षात ठेव, तुला सोडणार नाही. इन्स्पेक्टर म्हणतात, सरकार अहो सोडा, कायदा हातात नका घेऊ. बाजा म्हणतो, का, तिला दिसलो का मी पुन्हा? अधिपती जेलच्या गाजामधून पुन्हा तिची कॉलर पकडून म्हणतो, ए, तुझी मैत्रीण आहे का ए करायला? नीट बोल, नाहीतर दातच घशात घालीन. बाजा म्हणतो, आहे का आता, मी काय केलं? हो इन्स्पेक्टर, तुम्ही सांगा ना यांना, आता यामध्ये माझी काय चूक आहे? इन्स्पेक्टर म्हणतात, सरकार अहो तो जेलमध्येच आहे आणि आमचं कायम त्याच्यावर लक्ष आहे. अधिपती निघून जातो, पण बाजा घाबरतो. चारू असलं म्हणते, अहो चहा घ्या ना. तो नको आहे मला हे कळत नाही की अक्षरा असं का म्हणते की तू भुवनेश्वरी आहे. मी खूप विचार करतो, ती असं का म्हणाली, तुझ्यात तिला भुवनेश्वरी का दिसली?
नक्कीच काहीतरी तथ्य आहे. आजी म्हणते म्हणजे ती पुन्हा बोलायला लागली वय. चंची म्हणते सारखं सारखं तेच वाजवते. मला तर वाटतं त्या अक्षताला यड लागलं यड. आता भुवनेश्वरी तिच्याकडे रागाने बघते. चारूच म्हणतो ह्या सगळ्यांमध्ये फक्त माझी चूक आहे. चारू म्हणते कशी? तो चारूसारख्या चेहऱ्याच्या बाईला घरात नसतं आणलं ना बरं झालं असतं. त्या भुवनेश्वरीने माझ्या घराचा खेळ खंडोबा केला. ती बाई ह्या घरात होती तेव्हा पण खेळच करत होती आणि आता नाही तरी खेळच करते. ती या घरात आली नसती ना एवढं घडलंच नसतं. आता आजीचा चेहरा पडतो. ती बाजूला बघायला लागते. चारू म्हणते अहो असं का बोलताय? ते आहेत का या घरात आता? चारूच म्हणतो घरात नाही पण अक्षरा काय बोलते ना यावर विचार करावा लागेल. तो निघून जातो. चारू आजीला म्हणते तुम्ही नका काळजी करू. अहो त्यांना अक्षराचं टेन्शन आलं ना म्हणून ते असं बोलतात. अधिपतीने सांगितल्याप्रमाणे ओंक्या शिवानीला घेऊन येतो. तो वहिनी बरं झालं तुम्ही आलात. शिवानी म्हणते भाऊजी काय झालं वहिनींना? तो बघा ना वहिनी काहीच कळत नाही. अहो ते अशा काय बोलतात ना भीती वाटते त्यांची. पण ते अशा नाहीत हो. असं का बोलतात तेच कळत नाही. मी त्यांना विचारायचा खूप प्रयत्न केला पण त्या सारखं एकच बोलतात. कदाचित ते तुमच्याशी बोलतील. शिवानी म्हणते भाऊजी असंच होणार. तुम्ही काळजी नका करू. मी वहिनीला भेटायला जाते त्या सगळं बोलतील माझ्याशी. तो वहिनी असं झालं ना लय बरं होईल. मला त्यासनी लवकर घरला घेऊन जायचं हो. शिवानी म्हणते मी जाते या वहिनीकडं. ती निघून जाते. अधिपती म्हणतो ओंक्या हे लय भारी केलं. तू वहिनीसनी घेऊन आला. सिस्टर बघते तर अक्षरा शांत झोपलेली असते. ती आता पडदे लावते आणि निघून जाते. तेवढ्यात अक्षराला जाग येते. ती इकडे तिकडे बघून म्हणते कुणीच नाही सगळे निघून गेले. त्या भुवनेश्वरी मॅडमच घेऊन गेल्या असतील आणि मला इथे डांबून त्या दोघांचे कान भरत असतील. ते आता डायरी आणि पेन घेते आणि लिहिते पहिले मला बाजा कुठे भेटला. भुवनेश्वरीशी बोलत होता. आता आत्तापर्यंत काय काय झालं ती लिहित असते. 4 वाजता खूप संताप होत असतो. तेवढ्यात चारू म्हणते अहो काय झालं? तुम्ही नीट जेवलात पण नाही. तो चारू काही झालं ना तर अक्षरा बरी व्हायला पाहिजे. मला विश्वास आहे ती अजिबात अशी नाही. पण नक्की काय झालं हेच मला कळत नाही. हे सगळं त्या भुवनेश्वरीमुळे होतंय. माझ्या आयुष्यात ती आली ना मी तिला सोडणार नाही. आता चारू रडायला लागते. तो चारू तू का रडतेस? ती म्हणते बघा ना त्या भुवनेश्वरीचा आणि माझा चेहरा एकच आहे. आता मला माझ्या चेहऱ्याचाच राग यायला लागला. तुम्हीच सांगा यामध्ये माझी काय चूक आहे? ते आता चारूसमोर एवढं काही नाटक करते. चारूच म्हणतो चारू तुला कोण बोलतं? अगं तू कशाला वाईट मानून घेते? आता भुवनेश्वरीसारखा हात करत म्हणते बास. तुम्हाला नसलं लग्न करायचं तर नका करू. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.